नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेब सिरीजच्या पुढच्या भागामध्ये मी डॉक्टर अजय रोट्टे, वैद्यकीय संचालक, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वेदत्रयी देशमुख, या नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि मागील 18 वर्षांपासून अधिक काळ त्यांचा अनुभव आहे या विषयामधला आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी यासाठी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि हाय रिस्क प्रेग्नन्सीज म्हणजे ज्या जोखमीच्या डिलिव्हरीज होतात, जोखमीच्या रिलेटेड ऑपरेशन्स वगैरे होतात, तर त्या सगळ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. आपलं स्वागत आजच्या कार्यक्रमात. नमस्कार. आज ज्या महत्त्वाच्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे PCOS किंवा PCOD असं दोन्ही शब्द जे वापरले जातात, जो एक प्रमुख आजार आजकाल लक्षात येतो आहे आपल्याला स्त्रियांमध्ये. तर वेदत्रयी मॅडम, मला असं विचारायचं आहे की PCOS किंवा PCOD याबद्दल आपण चर्चा करण्याची गरज काय आहे? म्हणजे याचं प्रमाण इतकं जास्त वाढलेलं आहे की आपण त्याच्याबद्दल चर्चा करणं आणि लोकांना माहिती देण्याची गरज आहे. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा याला PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असेही म्हणतात. तर हा जो आजार आहे स्त्रियांमध्ये हा हॉर्मोनच्या संतुलनामुळे म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतो हा. आणि गेल्या काही वर्षात याचं प्रमाण इतकं वाढलंय की 30 ते 40% महिलांमध्ये हा आजार आता आढळला जातो. आणि पूर्वी कसं होतं की युजली 30-35च्या नंतर महिलांना हा आजार युजली व्हायचा. पण आता आजकाल मुलींमध्ये पण म्हणजे अगदी 14-15 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा हा आजार व्हायला लागलेला आहे. म्हणूनच हे कन्सर्न त्याचा आहे. तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली आणि ही ॲक्च्युली अलार्मिंग सिच्युएशन आहे की कमी वयाच्या मुलींना सुद्धा आजकाल PCOS किंवा PCOD या प्रकारची लक्षणं जाणवतात. मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ह्याची लक्षणं काय आहेत? PCOS कसं ओळखायचं? एखाद्या स्त्रीला PCOS आहे ते आपण ओळखायचं कशावरून? PCOS म्हणजे हा एक लक्षणांचा समूह आहे. बेसिकली याच्यात लठ्ठपणा, मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज म्हणजे पाळीत अनियमितता आणि युजली कसं प्रेझेंटेशन असतं की पाळी ही युजली डिले होत जाते. ती म्हणजे 1.5 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी अशी पाळी यायला लागते. आणि आल्यानंतर त्यांना कंटिन्युअस ब्लिडिंग युजली राहतं की 10 ते 15 दिवस रक्तस्राव, कधी कधी हेवी रक्तस्राव, कधी कधी गाठी जाणं, अशा प्रकारचे सिम्पटम्स सुरू होतात. प्लस चेहऱ्यावर पिंपल्स येणं, त्याच्यानंतर चेहऱ्यावरचे केस आहेत, कधी कधी हेअरफॉल, अशा गोष्टी ते प्रेझेंट करतात. आणि कधी कधी तर डायरेक्ट म्हणजे गर्भधारणा न होणं, इन्फर्टिलिटी म्हणून सुद्धा बऱ्याचशा स्त्रिया ह्या प्रेझेंट होतात. ओके, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली. PCOS म्हणजे एका विशिष्ट लक्षण, फक्त एकच लक्षण आहे असं नाही, हा लक्षणांचा समूह आहे. यातली सगळी लक्षणं असतील तर अशा व्यक्तीला PCOS असण्याची शक्यता असते. अशामध्ये याचं प्रमाण खूप वाढलं असं तुम्ही सांगितलं. 30 ते 40% खरंच खूप मोठा नंबर आहे, खूप मोठी संख्या आहे. तर ह्याचं कारण काय असावं की हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये याचं समाजामध्ये वाढ होण्याचं काय कारण आहे? बेसिकली PCOS हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे, म्हणजे खराब जीवनशैलीमुळे होणारा रोग आहे. तर आजकाल काय झालंय की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बॅलन्स डाएट नाही आहे, इझी अवेलेबिलिटी ऑफ जंक फूड्स, त्याच्यानंतर लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज, व्यायाम हा नाहीच आहे ऑलमोस्ट. आणि परत कामाचा ताणतणाव, त्याच्यानंतर पुरेशी झोप न घेणं, या सगळ्या गोष्टी PCODसाठी रिस्पॉन्सिबल असतात. तसं हाय मॅडमनी जसं सांगितलं की जीवनशैलीशी निगडीत हा आजार आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या जीवनशैलीमध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण फॉलो नाही करू शकत काही लोक किंवा नाही करत, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते PCOSची. पण हे तर झालं की प्रमाण खूप वाढलेलं आहे, आपण कारणं पण बघितली, लक्षणं बघितली. पण ह्याच्यावर काही चांगले उपचार आहेत का? ते किती दिवस घ्यावे लागतात आणि न घेतल्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? बेसिकली काय होतं म्हणजे आम्ही जे ऑब्झर्व करतो ना, तर बऱ्याचशा स्त्रियांना हे वाटतं की नाही आली पाळी ठीक आहे ना, म्हणजे दे आर इन फॅक्ट हॅपी अबाउट दॅट की झाले 2 महिने 3 महिने नाही आलं तर तसंच थांबावं. पण जर उपचार जर नाही केले, जर रेग्युलरली जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यातून पाळी आलीच पाहिजे आणि जर उपचार नाही केले तर याचे खूप दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. म्हणजे PCOS हा आजार असलेल्यांना लाईफमध्ये डायबिटीस
मलायटस, त्याच्यानंतर हायपर टेन्शन, बाकी कार्डियक डिसिजेस आहे, याचं प्रमाण चौपटीने वाढतं. आणि जर हे ट्रीटमेंट उपचार जर नाही केले तर गर्भाशयाचा कॅन्सरपर्यंत हा आजार जाऊ शकतो. त्याच्यामुळे ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. ट्रीटमेंटचं काय स्वरूप असतं मॅडम याचं? ट्रीटमेंटच्या स्वरूपामध्ये पहिलं फाउंडेशन परत लाईफस्टाईल मॅनेजमेंट, कारण तो बेसिक म्हणजे पाया, मूलभूत पाया तोच आहे. तर त्याच्यात बेसिकली सकस आहार घेणं, जंक फूड अवॉइड करणं. म्हणजे आजकाल आम्ही ऑब्झर्व करतो की घरीसुद्धा पॅरेंट्स जंक फूड आणून ठेवतात, इझी अवेलेबिलिटी असते, त्याच्यामुळे ते सुरू होतं. तर बॅलन्स डाएटमध्ये तुमच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स खाणं, प्रोटीनचा व्यवस्थित हे असणं, प्रमाण असणं, आणि ह्या सगळ्या आहाराच्या गोष्टी. दुसरं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप मस्ट आहे. म्हणजे मुलींना तुम्ही कुठलंही त्यांच्या आवडीचा स्पोर्ट्स लावू शकता, अगदी म्हणजे ते बॅडमिंटन, बास्केटबॉल काहीही खेळू शकतात, किंवा दे कॅन गो फॉर स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग, काही. तर आठवड्यातून 5 दिवस 40 ते 45 मिनिटाचा व्यायाम हा मस्ट आहे. म्हणजे सगळ्यांनाच, इनफॅक्ट नॉट ओन्ली PCOD पेशंट, एव्हरीबडी शुड डू एक्सरसाइज. आणि तिसरं म्हणजे थोडंसं स्ट्रेस. म्हणजे स्त्रियांना आजकाल खूप झालं ना, मी सगळ्याच गोष्टीत परफेक्ट असायला पाहिजे, मी सुपर वुमन पाहिजे, आणि ते अचीव्ह करणं अवघड होतं, कारण यू कॅनॉट डू एव्हरीथिंग. तर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसाठी तुम्ही एक्सरसाइज करा, एखादं काम कमी करा, ठीक आहे. कारण आम्ही जेव्हा ॲडवाईज करतो PCODच्या पेशंटला की तुम्ही व्यायाम करा, आम्हाला वेळच मिळत नाही, असं त्यांचं ते उत्तर असतं. तर तो वेळ काढावा लागतो, मिळत नसतो. तर हा व्यायाम झाला, आहार झाला, झोप पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तर ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आणि जेव्हा ट्रीटमेंट घ्यावीच लागते, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करून तुमचं ओबेसिटी आहे, पाळी नियमित येत नाही, तर आम्ही ज्या बेसिकली ट्रीटमेंट देतो त्या युजली हॉर्मोनच्या स्वरूपातच देतो. तर हे कमीत कमी आपल्याला 3 ते 6 महिने, कधी कधी जास्त काळ ट्रीटमेंट द्यावी लागते. तर त्याच्यातही एक असतं की स्पेशली यंग टीनेजर्स, मुलींचे पॅरेंट्स थोडेसे कन्सर्न असतात की आम्ही मग हॉर्मोन्स एवढे घेतलं तर त्याचे काही दुष्परिणाम होणार नाहीत का. पण कसं असतं की यू हॅव टू बॅलन्स इफेक्ट वर्सेस म्हणजे साईड इफेक्ट्स. तर ह्याचे जे दुष्परिणाम असतात ते फार कमी असतात, आणि तेही खूप लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही घेतले तरच होतात ते. शॉर्ट टर्म ट्रीटमेंटचे दुष्परिणाम काहीच नसतात, आणि ते घ्यायलाच पाहिजे ट्रीटमेंट. हा तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की बरेचदा रुग्णांच्या मनामध्ये हीच भीती असते की याचा साईड इफेक्ट काय, औषधाचे साईड इफेक्ट आहेत का. पण जसं तुम्ही सांगितलं की शॉर्ट टर्ममध्ये जर ट्रीटमेंट घेतली त्याचे साईड इफेक्ट आहे एवढे सिग्निफिकंट नाही आहेत किंवा एवढे गंभीर नाही आहेत, आणि त्याचे फायदे जास्त आहेत ट्रीटमेंट उपचार करण्यामध्ये. तर मॅडमनी आज आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की आता सध्या संसर्गजन्य रोग कमी झालेले आहेत आणि असंसर्गजन्य रोग वाढत चाललेले आहेत. त्याच्यापैकी एक असा आजार ज्याला आपल्याला म्हणता येईल निदानांचा समूह जो PCOS आहे, जो प्रामुख्याने संप्रेरकाच्या असंतुलतेमुळे होतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याला आपण पूर्णपणे प्रतिबंध करू शकतो, आपण टाळू शकतो आपली जर जीवनशैली व्यवस्थित असेल तर. आणि एखाद्या व्यक्तीला ते झालंच तर योग्य उपचारांनी, हार्मोनल ट्रीटमेंट आणि लाईफस्टाईलमध्ये बदल, जीवनशैलीत बदल या माध्यमातून आपण त्यापासून होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळू शकतो. तर आपण इथे आलात आणि माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.